जालना तालुक्यातील पीर कल्याण येथे दिनांक 29/5/2026 रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे। पीर कल्याण येथे सूत्रांची माहिती आहे की जुन्या वादाच्या किरकोळ कारणावरून एका 21 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अतुल शिमोन आघाम असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या धक्कादायक घटनेचा थरार जालना तालुक्यातील पीर कल्याण परिसरात दिवसाढवळ्या अंदाजे 21 वर्षांचा तरुण अतुल शिमोन आघाम याच्यावर काही अज्ञात इसमांनी धारधार चाकूने हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेल्या अतुलचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी म्हणजेच पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवत तातडीने कारवाई केली असून 2 संशयित इसमांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या घटनेबाबत तालुका पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र या घटनेमुळे पीर कल्याण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी तालुका पोलिसांनी जमावाला शांत जे आरोपी असतील त्यांना लवकरच अटक केली जाईल व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील म्हटले आहे। याची माहिती तालुका व ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व जिल्हा सामान्य रुग्णालयात येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राऊत यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मर्डर झाला काय प्रकार पीर कल्याण गावामध्ये अतुल आगोम याचा मर्डर झालेला आहे। तर याच्यामध्ये जे आहे स्टॅबिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि अतिरक्तस्रावामुळे कदाचित त्याचा मृत्यू झालेला असावा। ते PM आपल्याला लक्षात येईलच। ते जी बॉडी आहे ती आपण सरकारी दवाखान्यामध्ये आणलेली आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। याच्यामध्ये जे 2 संशयित इसम आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। सर काय कारण नाही, निश्चित असं आता कारण तर सांगता येणार नाही, परंतु ते तपासामध्ये सिद्ध आणि निष्पन्न सुद्धा होईल। सूत्रांची माहिती अशी आहे की जुने भांडण वगैरे काय झालं आणि ते अजून इंट्रोगेशनमध्ये पूर्ण लक्षात येईल ते आपल्याला, कारण आम्ही आत्ताच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। अजून इंट्रोगेशन करणं बाकी आहे। कशाने हत्या करण्यात आली? चाकूने मारलेलं आहे। सर काय सांगाल? पेशंट अतुल सिमोन आगाम, वय वर्ष 22 वर्ष, राहणार पीर कल्याण, यास आज 7 वाजता मृतावस्थेमध्ये अपघात विभाग जालना या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। परंतु तपासणी केली असता आम्ही त्यांना मृत घोषित केलेला आहे। सदरील बाब आम्ही पोलिसांना कळवलेला आहे। त्याचा पंचनामासाठी आम्ही पोलिसांना कळवलेला आहे आणि त्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचं एक्झॅक्ट जे कारण आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू। सध्या प्राथमिक आपण तपासणी केली, काय आपल्याला जाणवले काय मृत्यूचं कारण, म्हणजे अंगावर घाव वगैरे आहेत का? हो, अतिरक्तस्रावामध्ये पेशंटचा मृत्यू झाला असं प्राथमिकदर्शी पाहिलं असं वाटत आहे। परंतु सदरील रुग्णाला जो मृत आहे व्यक्ती, तर त्याच्या छातीवरती आणि पोटावरती बरेचसे भोसकण्याचे घाव दिसून आलेले आहेत। त्यामुळे तो आतील काही महत्त्वाचे आपले जे अवयव असतात त्याच्या पण इजा झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल असं वाटतंय। पुढील बाबी हे आपल्या शवविच्छेदनानंतर सगळे क्लिअर होतील। काय नाव सर आपलं? मी डॉक्टर राऊत, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय जालना।